मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिन कोड नंबर आहे 425508। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। व्हॉट्सअप नंबर सुद्धा 9850015558 आहे। आज शुक्रवार 19 सप्टेंबर 2025, भाद्रपदचा महिना, उद्या चतुर्दशी, परवा अमावस्या, श्राद्ध पक्षाची महिमा आपण सांगितली। जळगावला तरुण भारताचं कार्यालय आहे, नागपूर विशेष। अनेक ठिकाणी तरुण भारत महाराष्ट्रात सर्वतोपरी प्रसिद्ध वर्तमानपत्र आहे, संस्कृतीशील पत्र आहे आणि त्यांनी माझे आसपावतर 4 ते 5 व्हिडिओ संभाषणाचे केले त्यांच्या स्टुडिओमध्ये। भारत पाकिस्तानच्या वेळेला भारतातील जवळजवळ सर्वच ज्योतिष वर्ग, पंडित वर्ग यांनी मोठं युद्ध होईल, तिसरं महायुद्ध होईल, काहींनी परमाणु बंब फुटतील, अनेक दिवस चालेल तिसरं महायुद्धाची पुकारणा होईल। मी एकमेव ज्योतिषी होतो की युद्ध त्यावेळेला 25 तारखेपावतरच चालेल। हुतुतूचा खेळ आहे, कबड्डीचा खेळ आहे, हे युद्ध नाहीच, फटाके आहे दिवाळीचे। मी असं मुलाखतीत म्हटल्यावर माझ्याजवळ पत्रांचा, लोकांचा, विद्वानांचा, ज्योतिष वर्गाचा पाऊस पडला। सर्व एकीकडे आणि तुम्ही एकीकडे। ग्रह काय आहे याचं ज्ञान तुम्ही न घेता हे वर्तवलं कसं? त्यांना मी सांगितलं की पाकिस्तानची कुंडली वेगळी आहे, भारताची कुंडली वेगळी आहे। मध्यंतरी जे युद्ध झाले 1972, 77, 65, 62, 2019 आणि मध्यंतरी सर्जिकल स्ट्राईक काय असेल तो राजकारणाचा, या सर्वांच्या कुंडल्या मी काढल्या, ग्रहयोग बघितलं आणि ठामपणे सांगितलं मी संभावना हा शब्द त्याच्यात वापरला नव्हता। आजही जाणकारांनी, अभ्यासकांनी तरुण भारत चॅनलवर हे बघू शकतात आणि खरोखरच 25 तारखेपावतरच फटाके फुटल्यानंतर बंद झाले। आजचा व्हिडिओ त्यांनी जारी केलेला आहे, श्राद्धाविषयी अधिकाधिक माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। वेळेची मर्यादा त्या ठिकाणी असते, नाही तर तास 2 तासाचं समालोचन, मार्गदर्शन हे निश्चित होत असते। म्हणून मला वेगळे व्हिडिओ इथे जाहीर करावे लागतात। तो आज आपण बघणार आहोत शास्त्रशुद्ध पद्धत, शास्त्र काय म्हणते, श्राद्ध केल्याने काय फायदा होतो, श्राद्ध न केल्याने काय नुकसान होते, श्राद्धात चुका झाल्याने काय नुकसान होते, वेद काय म्हणतात, पुराण काय म्हणतात, ग्रंथ काय म्हणतात, परंपरा काय म्हणतात, देवादिकाचं काय म्हणणं आहे आणि प्रत्यक्ष काही शब्दांच्या चुका काय आहेत ते आपण बघणार आहोत। कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो। काल तिचं श्राद्ध आहे, चतुर्दशीचं श्राद्ध आहे। चतुर्दशीच्या श्राद्धाविषयी आणि अमावस्याच्या श्राद्धाविषयी फारसं चांगलं कुठल्याही ग्रंथात लिहिलेलं नाही, परंतु काही महत्त्वपूर्ण योगामध्ये, अभ्यासकामध्ये, अनुभवामध्ये आणि बुद्धीला पटणारं आणि त्याच ग्रंथात पूरक योग असलेलं मी सांगणार आहे।
भाद्रपद प्रतिपदा ते अमावस्या, तिला दर्श अमावस्या म्हटलं जाते, तीत पावतर हे महालय असते. परंतु हे महालय 15 नोव्हेंबर पावतर असते. हे मी नवीन माहिती तुम्हाला देत आहे. काही परदेशात आहे, व्हिसा मिळत नाही, पास मिळत नाही, ते भारतात करण्याची श्राद्ध करण्याची इच्छा आहे पण होत नाही. त्यांच्यासाठी 15 नोव्हेंबर पावतर आपण श्राद्ध भारतात येऊन करू शकतात. ज्यांना कंपनी रजा देत नाही, सरकारी रजा मिळत नाही, काही ऑपरेशनच्या पलंगावर आहे, ऑपरेशन थिएटरमध्ये आहे, काही ऑपरेशन करता किंवा तातडीचे ऑपरेशन झालेलं आहे, दवाखान्यात भरती आहे आणि श्राद्ध करण्याची तळमळ आहे, त्यांना 15 नोव्हेंबरपर्यंत कुठेही केव्हाही श्राद्ध करता येते, तिथी आणि वेळ पाहून. अमावस्येला तिथी आणि वेळ पाहायची गरज नसते. प्रतिपदा भाद्रपद कृष्ण पक्षात सर्वांचेच पितर येतात. मला पंचांगकर्त्यांना, ग्रंथकर्त्यांना, ज्योतिषकर्त्यांना, पंडितांना, पुजाऱ्यांना, शास्त्रवेत्यांना सांगायचं वाटते की हा पितृपक्ष तुम्ही म्हटला जातो. मग मातृ कुठे गेली? मातृपितृ पक्ष असा उल्लेख असायला असावा असं मी वारंवार माझ्या व्हिडिओत सांगत आहे. निदान पुढच्या वर्षीच्या पंचांगात कॅलेंडरमध्ये याचा उल्लेख असायला हवा. मातृपितृ पक्ष. याच पक्षामध्ये अविधवा नवमी आहे ना. अविधवा नवमी याचा अर्थ काय? आईचं श्राद्ध, मातृचं शास्त्र, आजीचं श्राद्ध, पणजीचं शास्त्र, इतरत्र बहिणीचं श्राद्ध, मुलीचं श्राद्ध, स्वर्गवासी झाले असेल तर. म्हणून मातृपितृ श्राद्ध हे नाव याला असावं आणि हे सुधारणा होईल, मी अशी आशा बाळगतो. आता उद्याच्या चतुर्दशीला हे आत्महत्या केलेले, अपघात झालेले, पाण्यात बुडालेले, अग्नीमध्ये बुडालेले, स्वतः आत्महत्या केलेले किंवा अघटित मृत्यू झालेल्यांसाठी हा दिवस आहे असं मानण्यात येते. परंतु जे खरोखर नैसर्गिकरित्या ज्यांचा मृत्यू झाला असेल त्यांना मग त्या दिवशी त्यांनी ते श्राद्ध करू नये का? नैसर्गिक मृत्यू झाला, सौभाग्यवती मृत्यू झाला, अजून काय पाहिजे पवित्रता? आणि शुभ अशुभ हे पाहताच येत नाही भाद्रपद पक्षात, कृष्ण पक्षात. म्हणूनच भाद्रपद शुक्ल पक्षात गणपती पूजन होऊन गेलेलं असते. प्रारंभिक पूजन कृष्ण पक्षात करायची गरज नसते. कुठल्याही श्राद्ध पक्षात आपण गणपतीचं पूजन करत नाही, कुठल्याही देवी देवतांचं पूजन करत नाही. हा पक्ष केवळ पूर्वजांचा पक्ष असतो. आपले आई वडील, माता पिता, आजोबा आजी, सासू सासरे, 3 पिढ्यांचं हे श्राद्ध असते. म्हणजे या 3 पिढ्या कुठल्याही योनीत जात नाहीत असा याचा अर्थ सरळ होतो. आमचा दोघांचा पुनर्जन्म होणार आहे. माझा 78 वर्ष आहे. उद्या मी निघून जाईल. माझी लहान सुनबाई म्हणते तुम्ही पुनर्जन्म म्हणता तर आईचा म्हणजे सासूबाईंचा दुसऱ्या योनीमध्ये प्रवेश झाला तर तुम्हाला कुठून मिळेल? प्रश्न बरोबर होता पण अभ्यासपूर्ण नव्हता. 3 पिढ्यांचं श्राद्ध असते म्हणजे अजूनही ती देवाधिकातच आहे. ज्या स्त्रिया सौभाग्यवती जातात त्यांना वैतरणा नदीत जाण्याचं मतलब नसते किंवा ते जात नसते किंवा जाण्याची गरजही नसते. प्रत्यक्ष यम आणि शिव यांच्या वाहनातून तिला रथातून नेलं जाते आणि ती डायरेक्ट सिंहासनावर स्वर्गारोहण करत असते. ज्या स्त्रिया सौभाग्यवती जातात त्या. म्हणून अधिकाधिक हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रियांची भूमिका अशी असते की मी सौभाग्यवती जावं. म्हणून या पक्षामध्ये एकच अविधवा नवमी हा पक्ष दिलेला, एक दिवस दिलेला आहे त्यांच्यासाठी खास. विधवा अष्टमी, नवमी, पौर्णिमा असं कुठे दिलेलं नाही. म्हणजे सौभाग्यवती धर्मग्रंथाच्या दृष्टीने श्रेष्ठत्व पद आहे. माझ्या 7-8 पिढ्यात सगळ्या विधवा झाल्या.
माझी पत्नी फक्त सौभाग्यवती गेली, 1 महिन्याने माझा भाऊ गेला मोठा आणि माझी वहिनी विधवा झाली. विधवा होणं, सौभाग्यवती होणं हे ज्याच्या त्याच्या कर्मगतीनुसार किंवा ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार मृत्यू असतो. परंतु ग्रंथ योगाने काय परीक्षण आहे आपण ते बघणार आहोत. संपूर्ण भाद्रपद प्रतिपदेपासून तर महालय समाप्ती 15 नोव्हेंबर घरामध्ये रोषणाई करा, वाजंत्री वाजवा, रांगोळी काढा, नवीन कपडे घ्या, सोने चांदी खरेदी करा, वाहन खरेदी करा, शेती खरेदी करा, प्लॉट करा, बांधकाम करा. हा अशुभ पक्ष, अशुभ महिना मुळीच नाही. या दिवशी आमचे आईबाप ज्यांनी आम्हाला निर्माण केलेलं आहे, आम्हाला जग दाखवलेलं आहे, ते आमच्या घरी येत आहे. तर मग ते अशुभ कसं? काहीतरी पुराणामध्ये मागून घुसवलेलं असते. तथाकथित लोकांनी जे काही म्हणतात, ज्यांच्या आईवडिलांशी वाद असतात, ते म्हणतात माता पिताचे फोटो लावूच नका, म्हणजे समाप्ती ते त्यांच्या घरी. तुम्ही राजेरजवाड्यामध्ये पाहत असाल, 8-8, 10-10 पिढ्यांचे फोटो त्यांचे असतात. राजे शूरवीरांचे, गांधीजींचे फोटो लावतो, नेहरूंचे लावतो, इंदिरा गांधीचे लावतो, भगतसिंगाचे लावतो, सुभाष बाबूंचे लावतो. काही वर्तमान आता नेतेगिरीचेही लावतात. मग ते फोटो, ते पुतळे चालतात. मग माझ्या आईवडिलाचे काय चालू नाही? माझ्या घरी तुम्ही आले तर 40 इंचाचे फोटो मी सर्व दिशाला लावले आहेत. तिच्याच पलंगावर झोपतो, तिच्याच उशीवर बसतो. तिने शेवटचे वस्त्र घातले होते, शर्ट पायजामा तेच घालतो. मला 500-600 साख शुगर होती, ब्लड प्रेशर होते, डोळ्यामध्ये अंधुकत्व होतं. आणि जे निर्वाण तिथं झालं त्या दिवसापासून बिगर औषधाने मी चांगला झालो. तिच्या श्रद्धेच्या योगामुळे आणि तिच्या पलंगावर उशी गादीवर झोपल्यामुळे. पृथ्वीवर कुठलेही कोणाला दिशा नाही हे लक्षात घ्या. पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरते म्हणून दिशा नाही. पुनश्च आपण येऊया. उद्या 20/9/2025 वार शनिवार, यमाचा दिवस आहे, महादेवाचा दिवस आहे. चतुर्दशी तिथी यम आणि शिवाची हजेरी लागणार आहे. परवा 21/9/2025 म्हणजे उद्या 20 आणि परवा 21 रविवार हा प्राणदाता आहे, अमावस्या आहे, पितर परतण्याचा दिवस आहे. मातृपितृ जे आले असतील ते त्यांचा परतण्याचा, बिदागीचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. स्वामी पितर आहे. शनिवारी सूर्योदय 6:08 साध्य योग, 2:20 पावतर नंतर शुभ योग आहे. अहोरात्र रविवारी. खून, आत्महत्या, अपघात, इतरत्र कारणाने झालेली त्यांचे श्राद्ध करण्याची ही परंपरा असली तरी पण ज्यांचे नैसर्गिक मरण झाले आहे, त्या सौभाग्यवती असतील किंवा विधवा योग असतील, त्यांच्यासाठी हा काळात योग जो आहे तो आपल्याला नित्यनियमाचा आहे. सौभाग्यवतींना स्वर्गप्राप्ती कुठली योनी मिळत नाही, पृथ्वीवर आहे त्याच स्त्रीलिंगात किंवा पुरुषलिंगात. पुरुष गेले तर सिंहासनावर आरूढ होऊन असतात. खुनी, चोर, दरोडेखोर, आत्महत्या, अपघात यांना हा नियम मात्र नाही. सौभाग्यवती शिव आणि यमाचे वाहनातून जातात नाही तर कार्तिक स्वामीचे वाहन मयूर हा आशीर्वाद व कार्य 33 कोटी देवी देवतांचा समक्ष त्याला मिळालेला आहे आणि शिवांनी वरदान दिलेलं आहे. म्हणून कार्तिक वरदान दिलेले असताना याच वाहनातून, मयूर वाहनातून सौभाग्यवती स्वर्गात जात असतात. मगा नक्षत्र सकाळी 8:06 पावित्व आहे. पूर्वा अमावस्येस सकाळी 9:32 पावतर आहे. नंतर उत्तर आहे. उत्तरा मगा पितर आहे, पूर्वा श्रीकारक आहे आणि उत्तरा नक्षत्रपासून श्रीकारक आहे. ज्या स्त्रिया सौभाग्यवती गेल्या त्यांच्यासाठी उत्तम आहे, ज्या विधवा गेल्या त्यांच्यासाठी पण उत्तम आहे, ज्या कुमारिका गेल्या त्यांच्यासाठी पण उत्तम आहे. सौभाग्यवतीचा मृत्यू कृष्ण पक्ष चतुर्दशी व अमावस्येत झाला तरी हा स्वर्गारोहण सोहळा मानला जातो. रविवारी प्राणदाता दिवस म्हणून अमावस्या आहे. पितर परतण्याचा, बिदक देण्याचा हा दिवस आहे. भाद्रपद कृष्ण पक्ष स्वामी यम आहे.
या दिवशी सर्व पितर भाद्रपद कृष्ण पक्ष प्रतिभा ते अमावस्या या काळामध्ये आपल्या घरी येतात, ज्यांच्या त्यांच्या घरी येतात. अश्विन प्रतिपदा मातामहाचा हा दिवस आहे, म्हणजे आईच्या वडिलांचं श्राद्ध. ज्या मुलाचे वडील जिवंत आहे त्यांना हा श्राद्ध करण्याचा अधिकार आहे. नातवांना मौंज नाही झाले तरी श्राद्ध करण्याचा अधिकार हा आहे. ज्यांचे घरात जातात, जीवित नातेवाईकांच्या भेटीगाठी या ठिकाणी होतात, ते परत जात आहे. आपली मुलगी घरातून गेली, सासरी आहे, लग्न झालेलं आहे, तर आईवडिलांनी तिच्यासोबत सुटकेस द्यावी, नवीन वर्षभर पुरतील अशी वस्त्र द्यावी, सुवर्ण दान करावं, सौभाग्य दान करावं. आणि हा श्राद्ध पक्षाचा असल्या कारणाने चांदीची वाटी, चांदीचा पेला, चांदीचा गडवा, चांदीचा ताट द्यायला पाहिजे मुलीच्या आईवडिलांनी. हा देण्याचा अधिकार आहे, कारण हे भांडी श्राद्धला उपयोगी पडणार आहे. कारण श्राद्धाला चांदी का उपयोग पडते की सती ही यज्ञात गेली होती, शिवाची पत्नी होती, आणि ते यज्ञात गेल्यावरती मर्तिक झाली होती, निधन झालेले होतं. ते प्रेत शिवांनी खांद्यावर घेतलं होतं. तेव्हा प्रथम तांडव नृत्य झालं होतं. तांड्यातून तिसऱ्या डोळ्यातून जे अश्रू पडले ते चांदी रूपात पडले, म्हणून चांदी ही मर्तिकाला, मर्तिक विधीला प्रिय आहे सर्वात अधिक. यमाची मूर्ती करायची असेल तर तुम्ही चांदीची करा. महादेव 2 रूपात आहे, संसारी रूपात आहे, मर्तिक रूपात आहे. मर्तिक रूपात करायचं असेल तर चांदीचा करा, आणि संसारी करायचं असेल तर सुवर्णात करा. तुम्हाला बेलपान व्हायचं असेल मर्तिक श्राद्ध दिली तर चांदीचं बेलपान तुम्ही वाहू शकता, निसर्गाचं बेलपान वाहू शकतात. आणि हरताळ बेलपान व्हायचं असेल तर चांदीचं बेलपान चालणार नाही, सोन्याचं बेलपान चालेल किंवा नैसर्गिक बेलपान चालेल. काही कारणास्तव ऑपरेशन झालेले आहे, परदेशात गेलेले आहे, भारतात येत नाही, श्राद्ध करण्याची इच्छा आहे, परंतु व्हिसा मिळत नाही, पास मिळत नाही, रजा मिळत नाही. वेदपादात भाद्रपद कृष्ण पक्ष प्रतिपदा ते अमावस्ये पावतर पितृपक्ष म्हणतो. यास महालय म्हटले जाते. मोठा समारंभाचा हा दिवस आहे. वरील व्यक्तींसाठी पितृपक्षातील कार्य आपण 15 नोव्हेंबर पावेतो करू शकतो. हे नवीन माहिती मी तुम्हाला आपल्याला देत आहे. अश्विन प्रतिपदा शुक्ल पौर्णिमा, अश्विन कृष्ण पक्ष अमावस्या हा काळ दिवाळीचा असला तरी श्राद्ध आपण करू शकतात. या पश्चात कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदा ते कार्तिक कृष्ण पक्ष एकादशी पावतो. हा काळ महालयाचा समाप्तीचा काळ आहे. पंचांग करते व पुजारी गट, पंडित, शास्त्र विद्वान, ज्योतिष वर्ग या सर्वांना मी आवाहन करतो की हा पितृपक्ष न म्हणता मातृपितृपक्ष म्हणून पुढच्या पंचांगात अवश्य यायला हवा, कॅलेंडरमध्ये यायला हवा. अविधवा नवमी म्हणजे सौभाग्य जाणे. विधवा नवमी शास्त्रात नाही. काही तिथी सापडली नाही तर बेधडक आपण व्यतिपात योगावर श्राद्ध करू शकतात. काहींचा प्रश्न असा आहे की आमच्याकडे पौर्णिमेला श्राद्ध आहे, पौर्णिमेला त्यांचे निधन झाले आहे, आणि मग सर्व पितरी अमावस्या असल्या कारणाने आम्ही श्राद्ध करावे का? असा पक्ष माझ्याकडे जवळजवळ 25 ते 30 लोकांनी विचारलेला आहे. या सर्वांचे मी कौतुक करतो की त्यांनी पण सुद्धा बौद्धिकतेने विचार करून हा प्रश्न माझ्यापुढे टाकलेला आहे. ते म्हणे आम्ही आमच्या पुजाऱ्यांना वगैरेंना विचारलं, पण याचं उत्तर आम्हाला समाधानकारक झालं नाही. असो, मी शास्त्रसंमतच सांगणार आहे. तुमची पौर्णिमा असो की कुठलीही असो, सर्व पितरी अमावस्येला इतर तिथी, वार, पौर्णिमा, सुतक विधी, ग्रहण यांचा काहीही विचार न करता, सरकारी कर्फ्यू असो, 144 कलम असो, आणीबाजी असो, मोर्चा असो, बंद असो, इतर काहीही असले तरी आपण श्राद्ध कधी थांबवायचे मुळीच नाही. श्राद्धविधी घरी करायचा असतो, घराच्या बाहेर करायचा नसतो, म्हणून याला बंदीचं बंधन नाही. प्रश्न आलेला आहे, सवाष्ण सौभाग्यवतीचे श्राद्ध जातीतील नातेतील 10 दिवस अधिकारी किंवा 14 पिढीतील सौभाग्यवती स्त्री संतती दात्रीत बसवावी लागेल. इतर धर्म जात श्रेष्ठ अश्रेष्ठ चालत नाही. जी स्त्री बसेल किंवा जी व्यक्ती बसेल आमंत्रित केले असेल तर दोघांना श्राद्ध दोष लागेल. पितर ब्राह्मण संतती असलेला 10 दिवसांचा अधिकारी नसल्यास
14 पिढीतील अधिकारी जात गोत्र असलेलाच बसावा. त्याने स्वतः जिवंत असताना त्याने स्वतःचे श्राद्ध केलेले नसावे. परंतु काही लोक या श्राद्धामध्ये कपडे मिळतात, वस्त्र मिळते, चांदीची भांडी मिळते, सौभाग्याचे अलंकार मिळतात म्हणून स्वतःचं अपवित्र कार्य लपवून ठेवतात. म्हणजे इतर जातीचे किंवा असे श्राद्ध केलेले व्यक्ती बसेल तर त्यांना नरकवास आणि सांगणाऱ्यांना सुद्धा नरकवास होणार आहे. ही शोधन बुद्धी आहे. आपण शोधन करावं. माझ्यात काही तुमचं काही बरोबर असेल तर मी माझी मनोवृत्ती, माझा प्रश्न, माझा विचारवंत मी बदलेल. पण सत्य हे घडणार आहे. पुरुषाला वस्त्र, धोतर, चांदीचा प्याला, सौभाग्याला सोन्याचे मणी, मंगळसूत्र, जोडवे, पातळ साडी, जेवण मिळते या लोभापायी हे लोक बसतात आणि आमंत्रित करणाऱ्यांना हे माहिती नसते किंवा माहीत असताना जाणून बुजून करतात. त्यांनाही श्राद्ध दोष लागतो. पितरदोष, मृत्यूदोष, श्राद्ध दोष, घराणे दोष, यमदोष, शिवात्मदोष, बुद्धिदोष, भोजन दोष, मांजर, कुत्रा, कावळा, गऊ दोष, इतर अनेक दोष लागतात. श्राद्धी बसणारे व श्राद्धास आमंत्रित करणारे वरील प्रमाणात इतरांना हे दोष मात्र लागत नाही. रोज श्राद्ध आपण करावे. थोडासा घास बाजूला ठेवावा आणि तोच घास आपण हात धुतल्यावर ग्रहण करावा. अमावस्या, मातृपितृ श्राद्ध, पावे तो पदार्थ खीर पुरी करण्याचा प्रघात अनेकांना आहे. परंतु खीर पुरी करण्याचा जो प्रघात आहे तो सर्वमान्य आहे, सर्वांसाठी आहे. परंतु शास्त्रसंमत जो आहे तो जो पितरांना किंवा आईंना, स्त्रियांना, सौभाग्यवतींना, विधवा योगांना, कुमारिकांना, जे निधन झाले व्यक्तींना जे पदार्थ आवडत होते तेच पदार्थ करायला पाहिजे. त्यात खीर आणि पूड नाही केली तरी चालेल. त्या पानातले पदार्थ काही काळ राहू द्यावे, क्षणभर, आणि मग ते पदार्थ आपण जे काही नात्यागोत्यातले माणसं आहे, नात्यगोत्र म्हणजे गोत्र, 10 दिवसाचे अधिकारी, 14 पिढीतले अधिकारी, त्यांनाच तो पदार्थ खाण्याचा अधिकार आहे, इतरांना देण्याचा नाही. इतरांसाठी वेगळं अन्न तयाराला शिजवायला हवं. श्राद्ध नियम, धर्म नियम हे जे आहे, संस्कृतीचे नियम हे पाळायला पाहिजे. याच्यामध्ये आधुनिकता, विद्वत्ता, वैज्ञानिकता याचं मुळीच काम नाही. काय म्हणता, हे तुम्ही इथे जेवता त्यांना कसं समजेल? घरामध्ये, आपल्या घरामध्ये शिरा आपण करत असलो, जिलेबी करत असलो, तर हा वास घराच्या बाहेर जातो की नाही? तो बरोबर ओळखतो की यांच्या घरामध्ये शिरा होतो आहे, यांच्या घरामध्ये जिलेबी होतो आहे. वास दिसत नाही पण तो दुसऱ्या माणसाला दिसतो आणि तो समृद्ध होतो, शांत होतो, त्याची लालसा वाढते की घरी जाऊन आपण पण शिरा करावा. मग हे काय होते? त्याचप्रमाणे विज्ञानाला प्रमाण लागते. कोर्टाला साक्षीदार असतो. एखादा कोणी बिना साक्षीदाराने जर असला तर खुनी मनुष्य सुटतो सुद्धा. म्हणजे विज्ञान या ठिकाणी असत्य, खोटं आहे. प्राणवायू दिसत नाही तरी पण तो आहे. सुगंध वास दिसत नाही तरी आहे. आवाज ऐकू येत नाही तरी आवाज आहे. कुत्र्याचे आवाज, कावळ्याचे आवाज, मांजरीचे आवाज हे अमावस्येच्या दिवशी वेगळ्या पद्धतीचे असतात. हे तुम्ही नोंद करून घ्या, अभ्यास करा, असं माझं सांगणं आहे. हे यमाचे वाहन आहे आणि हे काही याच्यामध्ये अलक्ष्मीचे वाहन आहे. श्राद्धाच्या दिवशी व्यवसाय बंद करायचा, त्या दिवशी संपत्ती कमवायची नाही. नोकर वर्गांनी त्या दिवसाचा पगार धार्मिकरित्या खर्च करायचा आणि नाही केला तर मग हा पैसे अलक्ष्मी तुमच्या लक्ष्मीच्या रूपामध्ये मिसळले जातील आणि मग पुढे काय होईल ते तुम्ही बघायचं आणि संशोधन करायचं. श्राद्धाचे प्रकार पुष्कळ आहे. आपण थोडे प्रकार पाहूया आज, कारण वेळही नाही आहे. नित्य श्राद्ध म्हणजे रोज करायचं श्राद्ध. मनुष्याचं निधन, स्त्रीचं निधन झालं, माझ्या पत्नीचं निधन झालं, दुसऱ्या दिवशी अग्निडाग होता. काही पाहुणे मंडळी, नाते मंडळी 400-500 किलोमीटर येणार होती, म्हणजे दुसरा दिवस उजळणार होता.
मग अग्निडाग देई पावतर तिला उपाशी ठेवायचं का? आपल्याकडे पाहुणा 12-1 वाजता होतो, रात्री भोजन असते म्हणून रात्री भोजनापावतर त्याला उपाशी ठेवणार का? म्हणून निधन झाल्या तर लगेचच श्राद्ध करायला हवं, म्हणजे थोडंसं विधी करायला हवा. त्याला नित्य श्राद्ध म्हणतात. काही उद्देशाने केलेला त्याला काम्य श्राद्ध म्हणतात. काही उद्देश आहे तुमचा. नैमित्तिक श्राद्ध म्हणजे नियमितपणे करणारा श्राद्ध. वृद्धी श्राद्ध मुंडन करून उपनयन आदीच्या वेळी करणारं श्राद्ध. सपिंडी श्राद्ध हा मृत्यूच्या 12व्या दिवसात काही 13व्या दिवशी केला जातो. प्रावण श्राद्ध अमावस्येच्या पौर्णिमेच्या संक्रांतीच्या दिवशी हा केला जातो. गोष्टी श्राद्ध गोशाळेमध्ये वंशवृद्धीसाठी हा केला जातो. शुद्धी श्राद्ध श्राद्ध पवित्रता शुद्धी के लिए आणि अपवित्र शुद्ध क्षमा मागण्यासाठी हे श्राद्ध केले जाते. कर्मांग श्राद्ध गर्भाधान सीमंत पुसवन संस्कार कर्मांग शुद्धता शेण्यासाठी कर्मांग श्राद्ध केले जाते. दैविक श्राद्ध हे सप्तमी तिथीला केले जाते. यात्रात्र श्राद्ध तीर्थयात्रेला आपण हे श्राद्ध करतात. पुष्टर्थ श्राद्ध आपले वंश व्यापार वृद्धीच्या दिवशी करावे लागतात. बुद्धी श्राद्ध बुद्धी विद्यार्थी मुलं नापास होतात, बुद्धी चालत नाही म्हणून त्या दिवशी करण्याचं श्राद्ध हे जे आहे ते वेगळं श्राद्ध असते, ते आपण बघायला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं मातृगया सिद्धपूर नावाचं गाव आहे गुजरातमध्ये. या ठिकाणी ज्या स्त्रिया आई आहे, आजी आहे, सासू आहे, त्यांचं श्राद्ध करण्याचं ठिकाण आहे मातृगया गुजरातमध्ये. त्याला सिद्धपूर नाव आहे. या ठिकाणी आपण करू शकतात. आता तिथे सरकारने फार मोठी सोय केली आहे, राहण्याची सोय पण आहे. पितृच्या बाबतीत मात्र पितृगया ब्रह्मांड आपलं बिहारमध्ये हे करायचं असते. इथून श्राद्ध केल्यावर पुन्हा श्राद्ध करावं लागत नाही असं जर कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. इथे हे कर्म म्हणून नियम म्हणून आपल्याला श्राद्ध करायचं असते. त्याचप्रमाणे श्राद्ध हे जे आहे वर्ष श्राद्ध आपण करतो, ते वर्ष श्राद्ध आपल्याला हे जिथे अस्थी टाकल्या असेल तिथे करायचं असते. अस्थी तिथे अस्तित्व. मला एकाने सांगितलं की हे घरी करायचं असते, निधनाच्या ठिकाणी करायचं असते. मग निधन दवाखान्याच्या पलंगावर झालं, निधन रस्त्यात झालं, निधन नावेत झालं, निधन हवेमध्ये विमानात झालं, मग तिथे करावं लागेल का? तिथे काय माझ्याकडे ती होती, इथून मशानभूमीत गेली, मशानातून अस्थी आणल्या आणि अस्थी मध्य प्रदेश मोठं ओंकारेश्वरच्या तिथे विसर्जित आम्ही केल्या. तिथे विसर्जित का केल्या हा जर तुमचा प्रश्न असेल तर तिथे तिच्या आईवडिलांकडेच्या अस्थी तिथे आम्ही टाकलेलं आहे. ते आमच्या घराण्यात होती, परंतु ती सौभाग्य गेली म्हणून तिच्या आईवडिलांकडे टाकायच्या असतात. माझ्या मोठ्या भावाने सांगितलं की आपले जे आईवडील आहे तिथे टाकायचे असतात. म्हटलं तुझं म्हणणं बरोबर आहे. त्यांनी सांगितलं की सोन्याचं मंगळसूत्र आठवणीला म्हणून काढून टाक. आता तिचं सोन्याचं मंगळसूत्र आठवणीला काढून टाका हा हेतू लोभाचा का आठवणीचा हा प्रश्नांकित होत असताना मग तिचं मंगळसूत्र काढल्यावर ती विधवा होईल. ती सौभाग्याचं भाग्य आहे, मग आपण ते हिरावून घेऊ. म्हणून मी ते मंगळसूत्र तिथे टाकलं. अग्निडागाच्या वेळेला आपण घरी येतो त्याच्यानंतर ते चोरी होते हे पण आम्हाला माहीत आहे. पण आपण सराफ बाजारात सांगून ठेवावं, जे कोणी घेत असेल त्यांना आम्ही ते डबल पैसे देऊ. आणि खरोखरच सत्य परिस्थिती आहे की ते चोरी गेलं होतं, आम्ही पुन्हा ते मिळवलं, डबल पैसे दिले, परंतु त्यांनी ते डबल घेतले नाही आणि मग ते आम्ही नर्मदेत विसर्जित केले. जोडवे, कुंकूची डबी, हळदीची डबी, नैवेद्य पूर्णाचा, नवीन साडी, नवीन ब्लाऊज, नवीन अंतर्वस्त्र, पायल, जोडवी, कुंकाची पेटी. आता हे सगळं अन्न दिल्यावर
त्या ठिकाणी पैसे पण ठेवावे लागते, कारण तिला पैसे लागतील ना खर्चाला. म्हणून श्राद्ध करताना, विसर्जन करताना, पिंडदान करताना त्याच्यात पैसे ठेवणं आवश्यक आहे पदार्थाच्या बरोबर. मी अनेक ठिकाणी तर्पण केले, नाशिक केले, उज्जैन केले, ओंकारेश्वरला केली. जिथे जिथे जाणार मी तर्पण विधी करणार. आणि कोणी तुम्हाला सांगत असेल की मर्तिकांचे फोटो लावू नका, तर त्यांचं ऐकू नका, ते चुकीचं आहे. आपल्या वडिलांचे फोटो आपण लावायचे. कुठले महाराज असेल त्यांनी सांगितलं असेल ते तर बघा, त्या महाराजाचे आपण लावायचे. त्या महाराजाचा आणि माझा काय संबंध? त्यांनी मला जन्म दिला नाही, वाढवलं नाही, काही पैसे दिले नाही, काही हे केलं नाही. माझ्या आईवडिलांनी मला वाढवलं आहे, मला रक्त दिलेलं आहे. माझी प्रत्येक पेशी, माझा श्वास प्रत्येक हा त्यांचा आहे आणि याचं मोल होत नाही. म्हणून त्यांचं फोटो जर पाहायला असेल तर पुष्कळशे फोटो मी इथे लावलेला आहे. एक फोटो मी तुम्हाला दाखवतो. हा मोठा फोटो आहे 40 बाय 40 इंचाचा. आणि हा जो तुमचा जवळ फोटो आहे हा नियमित पूजन करण्याचा फोटो आहे. असं आपण बघत असताना देशदूतमध्ये मी इथे त्यांना जाहिरात दिली होती. त्या जाहिरातीमध्ये हा मी फोटो ठेवलेला आहे. या फोटोमध्ये मी लिहिलेलं आहे, कुठल्या जगात गेली तू, कुठल्या जगात गेली तू, वाट बघत आहे मी, खूप शोधले तुला मी, कुठेच भेटलं नाही तू, शोधू कुठे तुला मी, सांग आताच तू मला, आता जगणे झाले असह्य, दिसत दिवस काढत आहे मी, तू नाही म्हणून हे जग माझे नाही, तू जिथे आहे तिथेच घेऊन जा मला. मागच्या वर्षी मी दुसरे दिलेलं होतं. मागच्या वर्षी दुसरं जाहिरात मी त्या दिली होती. काही जखमा खोल असतात त्या भरतील कशा, दुःख खोल असले की विसरले जाईल कसे, 7 जन्माचा संबंध ठेवणारी माझी पत्नी, तिला याच जन्मात विसरायचे कसे, वड सावित्री माझ्यासाठी करायची, करवा चौथ माझ्या आयुष्यासाठी करायची, पुनरपी पुनर्जन्म होईल आमचा याच जगात, याच दुनियेत येऊ आम्ही. 14/9/1953 तिचा मृत्यू झाला 2:04 13 सप्टेंबर 2023 तिचा मृत्यू झाला 2:04 आणि 14/9/2053 तिचा जन्मदिवस होता, वाढदिवस होता. आणि त्याच दिवशी 2:04 तिला आम्ही अग्निदान दिलेला आहे. त्यावेळेला ही जाहिरात होती. असो, आता जगणे नाही दिवस काढणे आहे. पुनरपी आम्ही निश्चित मिळणार, त्याविषयीचा अभ्यास माझा चाललेला आहे. मी सर्व ज्योतिष संघात तो मांडणार आहे. खरोखरच ज्योतिषशास्त्र महान आहे. तिने मला सांगितलं म्हणून मी हे कार्य सुरू ठेवत आहे. 77 वय आणि ती माझी सगळी दुखणे घेऊन गेली. शुगर घेऊन गेली, ब्लड प्रेशर घेऊन गेलं, डोळ्यांना दिसत नव्हतं ते पण घेऊन गेलं, दाताचा प्रॉब्लेम होतं ते पण नाही आहे, केसही अजून शाबूत आहे, बुद्धी शाबूत आहे. तुमची सेवा करण्याचं भाग्य मला मिळत आहे. तुमच्या सदिच्छा शुभेच्छा सर्वांच्या आहे म्हणून मी जगत आहे एवढं नक्कीच. तिचे आशीर्वाद मला आहे. ती माझ्या गुरुठाणी आहे आणि मात्र मी एकटा आहे एवढं नक्कीच. परंतु माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर, माझी पत्नी परंतु गुरुवर्य श्री सौ स्वर्गीय निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया. पुनश्च आपण मी आता पुढचा जो नवरात्र प्रारंभचा देणार आहे, उद्या शक्यतो देण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये मी एक उपासना सांगणार आहे. ती सर्वव्यापी आहे. सुखासाठी, व्यापार चालण्यासाठी, आरोग्यासाठी, नोकरी मिळण्यासाठी, विवाह होण्यासाठी, संतती होण्यासाठी, सुख संपन्नता, मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आहे. विधी सरळ सोपा आहे, तो सर्वांनी ऐकावा.
तरुण भारतचा आज त्यांनी व्हिडिओ जारी केला, तो पण आपण बघून घ्यावा. माझे व्हिडिओ सर्वांना आपण शेअर करा, एवढीच माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे. लिखित स्वरूपात आपण प्रतिक्रिया पाठवू शकतात. व्हॉट्सअपवर तुम्ही आपल्या समस्या पाठवू शकतात. पुनश्च सर्वांना या पितृपक्षानिमित्त तुमच्या घरातील सर्व जे निधन स्वर्गीय झालेले आहे त्या सर्वांना मी अभिवादन करतो. पुनश्च आपण अमावस्येला भेटूया. अच्छा.